तसा या गल्लीशी संबंध पूर्वीचा दोन अर्थानं म्हणेन मी. माझे सगळे रिलेटिव्ह इथंच राहतात. मी या रस्त्यानं बऱ्याच वेळेला गेलेलो आहे, पण अक्षय जगनाडे महाराष्ट्रात पहिला आला. त्यांचं कोपऱ्याचं घर, त्या घरामध्ये येऊन गेलोय मी. साहेब त्यावेळेला होते अक्षय जगनाडे. तो माझा विद्यार्थी, डायरेक्ट स्टुडंट. त्याच्यामुळे येणं झालेलं होतं आणि योगायोगानं जागाही घेता आली आणि इथं राहता आलं. पण आपुलकीचे संबंध आणि त्या पद्धतीनं राहणं याचा अनुभव फार मोठा आहे. आजारपण येतं, पण त्याला साथ जी मिळते ती घरच्यांची. माझं घर जयशिंगपूरमध्येच आहे, कारण सगळे रिलेटिव्ह माझ्या आजारपणामध्ये सतत येत होते आणि त्यामुळं जयशिंगपूरकर सतत यायचे. त्यानंतर बऱ्याच वेळेला माझ्या तब्येतीची काळजी घेऊन इथं जयशिंगपूरमधील ज्या ट्रिप्स निघायच्या, विशेष करून नेचकर काका आणि काकी असायच्या आमच्याबरोबर. पण ह्या ज्या ट्रिप्स होत होत्या त्यामधून जयशिंगपूरकरांच्या बद्दलची आत्मीयता वाढत गेली. मोठंच्या मोठं घर आहे माझं सांगलीमध्ये, पण ते सोडून जयशिंगपूरकडचा ओढा वाढत गेला. आणि माझं नशीब समजतो मी की या गल्लीमध्ये मी घर बांधू शकलो आणि आपणा सर्वांच्या मध्ये येऊ शकलो. तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कथन करता येणार नाहीत. आता मिसेसला जे दिलं गेलं ते तिचं काम आहे, पण त्या कामाला सर्वांची साथ मिळत गेली आणि त्यामुळे ते काम होत गेलं. घरचं कामही होत गेलं आणि आता बऱ्यापैकी आम्ही घरामध्ये आता राहायला आल्यानंतर बऱ्यापैकी माझ्या तब्येतीमध्ये फरक पडत गेला आहे. ज्या वेळेला मी फोटो बघितला की चालत मंडळी जात आहेत वाडीपर्यंत, आणि तेव्हा मला वाटायला लागली की अरे मी कधी जाणार. पण निश्चितच पुढच्या याच्यामध्ये मी निश्चित असणार आहे, कारण माझी तब्येत मला साथ देणार आहे आणि मी पुढे जाणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितच मी लवकरात लवकर पुढे जाईल आणि पुढे येईल. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि रजा घेतो.